पिंपळाच्या झाडावर पाखे बसले कंसावर पाखे उडले उडले बरोबर न जातो घराकड पाखे उडले उडले बरोबर न जातो घराकड पिंपळाच्या झाडावर पाखे उडले कंसावर पाखे उडले उडले बरोबर न जातो घराकड पाखे उडले उडले बरोबर न जातो घराकड पिंपळाच्या झाडावर पकडले कंसावर उडाले बरोबर जातो उडाले बरोबर जातो आता वाजतो चांगला आता वाजतो चांगला दुपारची झाली वेळा दुपारची झाली वेळा पहिलं हाकली न जोरानं निघून जाईल रदर पाखे उडली उडल बरोबर न जातो घराकड पाखे उडली उडल बरोबर न जातो घराकड पिंपळाच्या झाडावर पाखे उडले मुंडाभर उडले उडले बरोबर न जातो घराकड पाखे उडले उडले बरोबर न जातो घराकड उडाले उडाले बरोबर जातो घराकड जेवण करा ना जी तुला काय जी म्हणायचं का रे नाही तर का हा? हे बघ मला नवरा म्हणायचा नाही तर का तूही बिना चार्जरचा मोबाईल आहेस आणि मीही बिना मोबाईलचा चार्जर आहो चल ना मग करून टाकू लग्न म्हणलो जरा टोका म्हणून बोल समजलं काय लग्न म्हणलो काहीतरी वेळीच करतेस तू हे बघ आता मी कुवार आहो तूही कुवार आहेस मग दोघांची जोडी बरोबर जमेल की नाही असं बाई का नाही तर का आणि म्हणून तुला होय म्हणा तुम्ही नाही तर का ए आणि थांब तू मी जर घरी गेली ना तेव्हा नाही का बाबाला मी सांगते तुझं नाव कळलं काय ए बाई बाई धरू दे तुझ्या तोली मला हात सुद्धा नाही लावायचं कळलंय का माझी बेवडी नाही का मी एवढे चल दूर नाही हे बघ पण बालकाला तू सांगू जर जास्त करशील ना हा. मी तुला मारल्याशिवाय येणार नाही कळलं का ए तुझी थोडीशी गंमत केली अरे अशी गमत करतेस का? नाही तर का हा? अशी नाही तर कशी करते किती भोळा आहेस रे तू घोडा आहे चांगला खा जाऊ दे आणि हे घे डब्बा घे आणि जा आता जेवण कर हो समजलं काय हो घे जेवण केल्यावर का करू का करू म्हणतो अरे जेवण कर आणि शेतामध्ये कामे पडले आहे ना ते काम करून घे तू ठीक आहे आणि हे बघ मी जाते ठीक आहे हो, हे ठेव, घे ठेव, डब्बा. ठेव. अरे दंड्या तुला एक सांगू का सांग ना
आणि तुझे तुझे लहान मालक नाही का हा ते गावाला गेले आहे हा आणि बाबा सुद्धा आज येणार आहे. हो माझे लहान मालक येणार आहे. हा मला बैलबंडी धरून बसत्यावर हा जायला तुला हवं. घेऊन जाणार आहे. हा. जा 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 तू घरी जा, सर्व तयारी करून ठेव. मी हे बाकीचे हो पाखरं करते आहेत ना, करते तुझ्यासाठी नाही का चांगली तयारी करून ठेवते. हा, जा, कळलं? जा, हा. हा चल येते. साजरा कणीस आहे, फोडून टाकतील कोणी, जा लवकर. बापरे, आता त्या कोणत्यात जाऊन बसले. हा ऊन तापत आहे रे बाबा, पण हे पाखर काही जमत खात नाही. बापा, चला शिदोरीचा डब्बा हलकाच वाटते, काही अन्न का नाही ना. जाऊ दे मग जेवतो. बापू थांब, मग तुला दाबतो. हं? तू येते का? चल आता मी तिकडचे पाखरं उडवतो. चला आता आपले मालक येणार आहे. आपण लवकर बैलबंडी घेऊन घराकडे गेले पाहिजे आणि मालकाला आणलं पाहिजे. चला. दादा इथेच थांब. अरे दादा, हा जो शेत आहे हा शेत कुणाचा आहे? अरे हा शेत कुणाचा आहे? बाप्पा, हा कोणता साहेब आला म्हणतो एवढ्या जंगलात? ओ साहेब, काही चकव्यानं बिकव्यानं भुलवलं का तुम्हाला? अरे नाही रे, मी स्वतःच इकडे निघून आलोय. पण दादा, मला एक सांग, या या शेतीचा मालक कोण आहे रे? अहो, या शेतीचा मालक तो अण्णा पाटील आहे काय? आणि त्याचीच ही 25 एकरची शेती हे घराला लागून आहे. पण मी का म्हणतो साहेब, काय पीक विम्याचे सर्वे बिर्वे करता का काय? अरे मी सर्वेअर नाही, दमच तुला भेटायला आलो. तू येथे चाकर आहेस ना? बापा, मला भेटायला बी येऊ. होय, तुझ्याकडून मला काही माहिती हवी आहे आणि तुझी साथ सुद्धा हवी आहे. माहित आहे ही शेती आहे तरी कुणाची? मला सांग पूर्णपणे. अरे रणवीर भाऊ, तुला सत्य सांगतोय. अरे ही शेती माझ्या मावसाची, पण या साल्या हरामी अण्णा पाटलाने माझ्या मावसाला दारूच्या व्यसनी लावून त्याला आत्महत्या करायला भाग पडला आणि त्याची सर्व इस्टेट आपल्या ताब्यात घेतली या साल्या अण्णा.